नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील अरोली गावात वाळू वाहतुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांची टोपी घालून बैलगाडीतून वाळू वाहतूक करताना दिसत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले। मिळालेल्या माहितीनुसार रामटेक व पारशिवनी तालुक्यातील वाळू, माती आणि मुरुम चोरीचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे चित्र आहे। अशा पार्श्वभूमीवर अरोली गावातून मसला गावाकडे काही लोक बैलगाडीतूनच वाळूची अवैध वाहतूक करत असल्याचे नागरिकांनी पाहिले। विशेष म्हणजे या बैलगाडीच्या समोर असलेल्या व्यक्तीने पोलिसांची टोपी घातली असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे। हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे। व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर परिसरात अवैध वाहतूक वाळूचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की रामटेक आणि पारशिवनी परिसरातील वाळू, माती आणि मुरुमची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे। दरम्यान या प्रकरणावर पोलीस आणि महसूल विभाग कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या या व्हिडिओची सत्यता आणि संबंधित व्यक्तीची ओळख तपासली जात असल्याचे समजते। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र 24 करता अजय मेहरकुळे, रामटेक।